एनडीटीव्ही मराठीवर आता जी बातमी तुम्ही पाहणार आहोत ती तुम्हाला अक्षरशः हादरवून सोडणारी आहे। इतकंच नाही तर तुमच्या मनातल्या श्रद्धेला, तुमच्या विश्वासाला ही बातमी धक्का देणारी आहे। बातमी आहे मुंबईमधल्या प्रभादेवीमधल्या सिद्धिविनायक गणपती मंदिरासंदर्भातली। तमाम गणेश भक्तांना हादरवून टाकणारा प्रकार या मंदिरामध्ये घडलाय। भाविकांना सिद्धिविनायकाचा प्रसाद म्हणून जे लाडू दिले जातात त्या लाडूंमध्ये चक्क उंदराची पिल्लं आढळली आहेत। एनडीटीव्ही मराठी आज तुम्हाला या धक्कादायक प्रकाराची दृश्य दाखवते। तुम्ही दृश्यांमध्ये जे पाहतायत ते सिद्धिविनायकाचा प्रसाद असलेल्या लाडूंचे ट्रे आहेत आणि या ट्रे मध्येच उंदरांची पिल्लं दिसतात। याचा अर्थ या लाडूंच्या ट्रे मध्ये उंदरांचा सर्रास वावर आहे। इतकंच नाही तर उंदरांनी लाडू कुरतडलेली दृश्य सुद्धा इथे दिसतात। उंदरांनी पॅकेट कुरतडून लाडू खाल्लेत आणि हेच लाडू भाविकांना प्रसाद म्हणून दिले जात आहेत। सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाचा भाविकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू आहे। दुसरीकडे या सगळ्या प्रकारामुळे भाविकांच्या श्रद्धेलाही धक्का लागलाय। सिद्धिविनायकाच्या दर्शनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात, परराज्यातूनही येतात, मोठमोठे सेलिब्रिटीज येतात। सिद्धिविनायक मंदिर न्यासाला वर्षाकाठी जवळपास 10 ते 15 कोटींचं घसघशीत दानही मिळतं। मग इतकं सगळं असताना सिद्धिविनायक मंदिरानं भाविकांसाठी आत्यंतिक श्रद्धेचा विषय असलेल्या लाडूंची सुरक्षा चोख ठेवायला नको का, हा पहिला प्रश्न आहे। सिद्धिविनायकाच्या प्रसादाचा हा लाडू भाविकांना दर्शनानंतर मोफत दिला जातो। याच लाडूच्या ट्रेमध्ये उंदरांची पिल्लं दिसली आहेत। याबद्दल सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेरून आणखीन माहिती देत आहेत माझे सहकारी विशाल पाटील। सिद्धिविनायक न्यास मंदिराकडून भाविकांना प्रसाद म्हणून लाडू दिला जातो। मात्र याच लाडू बाबतीत आता अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। कारण ज्या पद्धतीनं सिद्धिविनायक न्यास मंदिरात हे लाडू बनवले जातात, या लाडूच्या एका ट्रेमध्ये उंदराची पिल्लं आढळलेली आहेत। त्याचसोबत अनेक ट्रे हे कुरतडलेले आहेत। ज्या पद्धतीनं एनडीटीव्हीच्या हाती जो व्हिडिओ लागलेला आहे यामध्ये सुद्धा अशाच पॅकेट आहेत आणि अशाच पॅकेटांमध्ये ती उंदराची पिल्लं जी आहेत ही सापडली होती, ती आढळलेली आहेत। सिद्धिविनायक न्यास मंदिराकडनं आता सांगण्यात आले की प्राथमिकदृष्ट्या आता आम्ही याची चौकशी करू, सीसीटीव्ही फुटेज चेक केलं जाईल आणि दोषींवरती जी आहे ही कारवाई केली जाईल। त्यामुळे सिद्धिविनायक न्यास मंदिराकडनं ज्या पद्धतीनं गाजावाजा करत सांगण्यात आलं होतं की आम्ही हायजेनिक आहोत, सगळ्या स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही पाठपुरावा करतो किंवा दखल घेतो, मात्र या सगळ्याच्या बाबतीत जर बघायला गेलं तर व्हिडिओ जे आहेत ते अत्यंत भयानक आलेले आहेत। फोटोज जर आपण पाहिले गेलं तर त्या फोटोजमध्ये सुद्धा ट्रे जे आहेत ते उंदरांनी कुरतडलेले आहेत, लाडूची पॅकेट्स फोडलेले आहेत आणि ही घटना घडलेली सिद्धिविनायक न्यास मंदिरात घडलेली असल्याचं कळतं आहे। आणि त्याच अनुषंगानं एनडीटीव्हीच्या हाती महत्त्वाचे असे हे सगळे व्हिडिओज आणि फोटो हाती लागलेले आहेत। अशाच पद्धतीची ही सगळी पॅकेट्स आहेत आणि सिद्धिविनायक न्यास मंदिराकडनं भक्तांना अशा पद्धतीचा मोफत लाडू जो आहे हा दिला जातो। हा जर आपण पॅकेट बघितलं तर अशाच पद्धतीची ही सगळी पॅकेट्स त्या ठिकाणी होती आणि एका कोपऱ्यामध्ये ही उंदराची पिल्लं जी आहेत ही आढळलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे उंदरांचा सुळसुळाट सिद्धिविनायक न्यास मंदिरात आहे का, अशा पद्धतीचे आता प्रश्न जे आहेत हे निर्माण होऊ लागलेले आहेत। दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर तिरुपतींच्या लाडूंच्या बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीचे प्रश्न जे आहेत हे उपस्थित झाले होते। एक मोठा वाद जो आहे हा होताना पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगानं सिद्धिविनायक न्यास मंदिराकडनं जे लाडू देण्यात येतात या लाडूंच्या ट्रेमध्ये सुद्धा उंदराची पिल्लं आढळल्यामुळे एक मोठी खळबळ जी आहे ही उडालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्रसह विशाल पाटील, एनडीटीव्ही मराठी, मुंबई। आणि हा सगळा धक्कादायक प्रकार, हे सगळे धक्कादायक दृश्य बघितल्यानंतर एनडीटीव्ही मराठीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये काही प्रश्न उपस्थित केलेत। पाहूयात एनडीटीव्ही मराठीचे सवाल काय आहेत या सगळ्या प्रकारावर। प्रसादाच्या लाडूंमध्ये उंदराची पिल्लं सापडतील इतका बेजबाबदारपणा सिद्धिविनायक न्यासानं कसा केला? दुसरा महत्त्वाचा सवाल, प्रसादाच्या ठिकाणी उंदरांचं साम्राज्य वाढलंय हे प्रशासनाच्या लक्षात नाही आलं? तिसरा सवाल, उंदरांचा सुळसुळाट वाढलेला असताना न्यासानं काहीही उपाययोजना केल्या का? चौथा सवाल, प्रसादामध्ये उंदरांची पिल्लं सापडली तेव्हा न्यास प्रशासन, न्यासाचे अध्यक्ष, न्यासाचे अधिकारी करत काय होते? पाचवा सवाल, सिद्धिविनायक न्यासाकडे मोठ्या प्रमाणावर कर्मचारी असताना, सीसीटीव्ही असताना हे सगळं घडत कसं होतं? वर्षाकाठीचं दान हे 10 ते 15 कोटी रुपयांच्या घरात असताना सुद्धा प्रसादाच्या सुरक्षेसाठी सिद्धिविनायक न्यासानं काय पावलं उचलली? उंदीर फिरत असलेल्या प्रसादामधून एखाद्या भाविकाचं आरोग्य बिघडलं तर याला जबाबदार कोण?
आणि आता सगळ्यात महत्त्वाचा सवाल, अन्न आणि औषध प्रशासन यावर काय कारवाई करणार? मनसेनं या संपूर्ण प्रकरणावर संताप व्यक्त केलाय. जिथे लाडू तयार होतात तिथे उंदरांचा इतका सुळसुळाट असेल तर उद्या सिद्धिविनायकाच्या प्रसादामध्ये उंदराचा एखादा अवयव आढळेल अशी भीती मनसेनं व्यक्त केली आहे. त्याचबरोबर न्यासावरच्या राजकीय नियुक्त्या हटवा आणि सरकारनं सिद्धिविनायक न्यास ताब्यात घ्या अशीही मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे. की उंदराची पिल्ल म्हणजे तिथे उंदीर किती असतील, म्हणजे फिमेल उंदीर तिथे किती असतील त्याच्यामुळे ती पिल्ल झाली ना, पैदाईस झाली. मग असं जर तुम्हाला लाडवाच्या ट्रेमध्ये आता तिकडे तिरुपतीला जे काही चरबी सापडली, तसे उद्या उंदराची काही अवयवसुद्धा सापडायला कमी होणार नाहीत लाडवामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी गांभीर्याने न्यासाने बघायला पाहिजे. हे मंदिर आहे आणि मंदिरासाठी देवाला तरी सोडा, हे आम्ही अनेकदा त्यांना सांगितलेलं आहे. या सगळ्या प्रकाराबाबत काय सरकारकडे मागणी कराल? सरकार की माझी मागणी अशी आहे किंवा आमच्या स्थानिक सगळ्या दादरकरांची ही मागणी आहे की हे न्यास जे आहे ना, हे सरकारने स्वतःच्या ताब्यात घ्यावं. जरी त्याच्यावर तुमचं ज्या काही नेमणुका विश्वस्तांच्या सरकार जरी करत असेल तरी त्या राजकीय नेमणुका आहेत, या राजकीय नेमणुका पहिल्या बंद कराव्यात. आणि सिद्धिविनायक न्यासाला सरकारनं 500 कोटी दिले होते, त्याचं गद्दारांनी काय केलं असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी विचारलाय. 500 करोड सिद्धिविनायक मंदिराला दिलेत सरकारनी. अर्थात सिद्धिविनायक मंदिर असं ट्रस्ट आहे की दगडूशेठ हलवाईनंतरचा जर श्रीमंत तर आमचं सिद्धिविनायक मंदिर आहे, कारण त्याच्यावर भरभरून आमचे गणपती बाप्पाचे भक्त सगळे भरभरून प्रेम करतात. मला एक कळत नाही, 500 करोड उंदरांच्या आळ्या घालण्यासाठी, उंदीर वाढवण्यासाठी 500 करोड दिले आहेत का काय? म्हणजे आमच्या मुंबईकरांच्या, महाराष्ट्राच्या लोकांचं जे टॅक्सपेयर आहेत त्यांच्या पैशांची जर ती अशी धुळधांड उडत असेल तर आता मात्र लोकांना कळून चुकलं आहे की या महाराष्ट्रात, ह्या मुंबईत जबाबदार व्यक्ती असली पाहिजे, जबाबदारी लोक घेणारी असली पाहिजे. कोणाला तरी म्हणजे लाडका कॉन्ट्रॅक्टर, लाडका आमदार ही स्कीम आता बंद झाली पाहिजे. आणि सिद्धिविनायकाच्या लाडूंमध्ये उंदराची पिल्ल आढळलीच कशी, या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही न्यासाच्या CEO वीणा पाटील यांनाही गाठलं. हा व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिराचा नाहीच असा दावा त्यांनी केला, पण तसं घडलं असेल तर या प्रकरणाची चौकशी करू असंही सांगितलंय. 2 दिवसापूर्वी एका समाज माध्यमाच्या प्रतिनिधींनी मला हे फोटो आणि एक छोटा व्हिडिओ मला पाठवला. प्रायमा फेसी ही गोष्ट म्हणजे ही सिद्धिविनायक मंदिरातलीच आहे हे प्रायमा फेसी दिसत नाही आहे. लाडू आणि कुरतडलेले ते जे काही प्रकार आहे तो मंदिरातलाच आहे किंवा मंदिराच्या आवारातला आहे हे कुठेही ते रिफ्लेक्ट होत नाही आहे. त्यामुळे प्रायमा फेसी माझं म्हणणं आहे ते आमचं नाहीच आहे. तथापि समाज म्हणजे ज्या प्रतिनिधींनी पाठवलं मला त्यांना मी विचारणा केली, अजून काही पुरावे किंवा अजून काही एव्हिडन्स जर तसे असतील तर ते त्यांनी द्यावेत. तथापि आम्ही या प्रकरणाची चौकशी करू. आमच्या स्तरावर प्रशासकीय स्वरूपामध्ये जी काही जांच करणं किंवा चौकशी करणं अपेक्षित आहे ती आम्ही प्रायोरिटीने करू. आणि प्रसादाचं पावित्र्य राखलं पाहिजे आणि ज्यांनी निष्काळजीपणा केला असेल त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी असं मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलंय. निष्काळजी होता कामा नये, याच्यातली पवित्रता कायम ठेवली पाहिजे आणि याला दोषी असणाऱ्याला दंडितच केलं पाहिजे. आणि सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादामध्ये उंदीर सापडल्यामुळे भाविकांनीही संताप व्यक्त केलाय. खूप दुःखद घटना आहे, असं व्हायला नको. सनातन धर्माच्या हिशोबाने हे खूपच मानसिक आघात आम्हाला झालेला आहे. असं ह्याची संस्थाने काळजी घ्यावी आणि असा प्रकार भविष्यात घडू नये यासाठी पुढाकार घ्यावा अशी आमची विनंती राहील. मंदिराकडे तिरुपती बालाजी म्हणा किंवा सिद्धिविनायक मंदिर म्हणा, भाविक हजारो किलोमीटर दूरून दर्शनासाठी येतात आणि देवाच्या प्रती त्यांना फार अफाट श्रद्धा राहते आणि प्रसादसुद्धा श्रद्धेनं लोक विकत घेतात. परंतु अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे जे व्हेजिटेरियन लोक आहे, ज्यांना बिलकुल, जरा मी जैन आहे, मी व्हेजिटेरियन आहे, मला बिलकुल म्हणजे चालत नाही, अंडासुद्धा आम्ही खात नाही, तर अशा प्रकारानं त्यांच्या भावना ज्या आहेत ते दुखावलेल्या आहे. अशा प्रकार
संदर्भात ज्या लोकांनी हा गुन्हा केलेला आहे किंवा निष्काळजीपणाने ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांच्या विरुद्ध कानूनी कडक कारवाई, तिरुपती बालाजीच्या प्रसादची म्हणा किंवा सिद्धिविनायक मंदिराची म्हणा, असे निष्काळजीपूर्वक काम करणाऱ्या त्या व्यक्तीच्या विरुद्ध कडक कारवाई शासनाने करायला पाहिजे, जेणेकरून लोकांच्या ज्या भावना दुखावल्या त्याला कुठे ना कुठे आळा बसेल आणि पुढं भविष्यात अशा प्रकारच्या घटना होणार नाही. ही फारच वेदनादायी आणि दुःखदायक आहे असं जेव्हा आढळलंच. आणि अशा मोठ्या संस्थानांकडून जिथे प्रचंड प्रमाणात भाविक लोक येतात आणि एवढ्या श्रद्धेने येतात, तिथे अशी निष्काळजीपणाने होणारी हे कृत्य फारच अक्षम्य आहे. याच्यावर काहीतरी आळा केला पाहिजे. याच्यासाठी आपल्या माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्वांनी इथे शासनाने यावर काही ना काही कार्यवाही केली पाहिजे असे एक भाविक म्हणून मला वाटते. एक्चुअल में बापा का एक वाहन करके मूषक अपन पहचानते हैं, चूहा एक उनका मूषक है, वो रहना बापा के पास एक हमारे लिए सुखद घटना है. पर जो प्रसाद हम ले रहे हैं वो उनके द्वारा जो दोषित किया जा रहा है या प्रदूषित किया जा रहा है, और वो खाना एक मतलब अपने स्वास्थ्य के लिए हानिकारक है. ये चीज़ यहाँ के प्रशासन ने समझना चाहिए और उसके ऊपर उचित कार्रवाई करना चाहिए. ये सब घटनाओं से फिर भक्तों की देव स्थानों में आस्था कम हो जाएगी. अब मैं छत्तीसगढ़ से आया हुआ हूँ, कुछ मेरी बापा के पास मुरादें थी, है ना, कुछ विश्वास था, तो उस विश्वास पे कुछ न कुछ थोड़ा सा एक इन लोगों की करतूतों की वजह से आघात लगता है और कहीं ना कहीं से देवस्थान भगवानों के प्रति आस्था फिर में थोड़ी ठेस पहुँचती है. तो इन सब चीज़ों के लिए गवर्नमेंट को कड़ी से कड़ी कारवाई करनी चाहिए. मंदिरामध्ये स्वच्छता ठेवणं हे तर फार गरजेचं आहे, कारण की कुठून कुठून भाविक लोक येतात आपल्या श्रद्धेने येते. आणि दुसरा विषय म्हणजे तिथे आपल्याला जर प्रसाद जो आपण ग्रहण करतो एक ईश्वराचा, ते खूप श्रद्धेने ग्रहण करतो आणि तिथे जर हा प्रकार घडत असेल तर हा फार लाजिरवाणा विषय आहे असं मला वाटते. जर देवाच्या दरबारात येऊन प्रसादामध्ये जसं आपल्याला जर आढळत असेल तर ही खूप चुकीची बाब आहे. यावर ट्रस्टी लोकांनी पण विचार केला पाहिजे आणि जे ते आपण जेवढ्या दूरदूरून पब्लिक पण येतात सगळ्यांनी यावर विचार करायला पाहिजे. तर आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी पण हे खूप खराब गोष्ट आहे की आपल्या प्रसादामध्ये अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि तिरुपती बालाजीनंतर इकडे पण आता झालं आहे, तर हे खूप खराब गोष्टी आहे. भाविकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत हे सगळं झाल्यानंतर आणि त्यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. याचपैकी काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूयात. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आत्ता आपल्यासोबत आहेत आणि याशिवाय आरोग्याच्या दृष्टीनं या सगळ्या प्रकाराचं नेमकं काय महत्त्व आहे आणि जर प्रशासनिक गोष्टींवर किंवा प्रशासनिक पातळीवर याला रोखायचं असेल तर नेमकं कसं हे जाणून घेण्यासाठी FDAचे फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशनचे माजी आयुक्त महेश झगडे आत्ता आपल्यासोबत आहेत. आपल्या दोघांचंही खूप खूप स्वागत आहे या चर्चेमध्ये. विशाल पाटील माझे सहकारी सुद्धा आपल्यासोबत आहेत, ज्यांनी या सगळ्या दृश्यांना आणि या माहितीला वाचा फोडली. विशाल, अगदी थोडक्यात मला सांगा, ही दृश्य समोर आल्यानंतर आपण सीईओंची प्रतिक्रिया ऐकली, पण मंदिर न्यासामधल्या इतर जणांचं काय म्हणणं आहे? त्यांना हे पटतंय तरी का की झालेली गोष्ट ही अक्षम्य चूक आहे? नक्कीच कविता, ज्या पद्धतीनं हा प्रकार आपण समोर आणलेला आहे याच्यानंतर अनेकांच्या सिद्धिविनायक न्यास मंदिरातील अनेकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की याची आम्ही चौकशी करू. मात्र ज्या पद्धतीनं हा प्रकार घडलेला हा कुठेतरी भाविकांच्या श्रद्धेशी नाही तर त्यांच्या आरोग्याशी सुद्धा हा खेळ चालू आहे. आणि यामुळे सिद्धिविनायक न्यास मंदिरावरती किंवा जगभरातनं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून लोक सिद्धिविनायक मंदिरात येत असतात, त्यांचा कुठेतरी हा विश्वास जो आहे हा उडताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण का याच्या आधी सुद्धा असेच वेगवेगळ्या प्रकारचे गैरव्यवहार हे समोर आले होते आणि त्यानंतर तिरुपती प्रकरणानंतर सिद्धिविनायक न्यास मंदिरातील जे लाडू बनवले जातात हे भक्तांना लाडू दिले जातात. खरं तर सिद्धिविनायक न्यास मंदिराचं उत्पन्न हे सुद्धा या लाडूंच्या याच्यावरती आधार आहे. खरं तर याच वर्षी या लाडूंची किंमत जवळपास 50% वाढवण्यात आलेली आहे. सुरुवातीला 20 रुपयामध्ये हे 2 लाडू मिळायचे, मात्र आता त्याची 30 रुपये किंमत जी आहे ही करण्यात आलेली आहे. त्यामुळे भक्तांनी पैसे देऊन घेतलेला प्रसाद आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा जो प्रकार घडलेला आहे किंवा याच्याकडे निष्काळजीपणा आपण याला म्हणू शकतो, ज्या पद्धतीनं एक यंत्रणा जी आहे ही सिद्धिविनायक न्यास मंदिरामध्ये आहे, शासन नियंत्रित सर्व अधिकारी असतील किंवा विश्वस्त मंडळ जे आहे हे त्या ठिकाणी असतं, मात्र ज्या पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे ही काळजी कुठेतरी घेतलेली नाही. आणि या सगळ्या दृश्यांवरनं एक स्पष्ट होतंय ते म्हणजे सिद्धिविनायक न्यास मंदिरामध्ये उंदरांचा हैदोस आहे.
हे या सगळ्यामध्ये स्पष्ट होतं, कारण का थेट ह्या लाडूच्या ट्रेमध्ये जवळपास 5 ते 6 उंदराची पिल्लं जी आहेत ही आढळलेली आहेत. दुसरा जर आपण व्हिज्युअलमध्ये जो फोटो आपण दाखवतोय, जो लाडूचा ट्रे हा उंदरांनी कुरतडलेला आहे, याचा अर्थ किती मोठे आणि किती ताकदीचे उंदीर त्या सगळ्या परिसरात असतील याचा एक अंदाज जो आहे हा आपल्याला येऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या प्रकाराबाबतीत जर बघायचं झालं, हा सगळा निष्काळजीपणा आहे. खरं तर गणेश बाप्पाला बुद्धीचा देवता म्हणून ओळखलं जातं. आपण एक प्रार्थना करूया की ज्या पद्धतीनं या ठिकाणी ही जी यंत्रणा आहे, ही यंत्रणा राबवणारे असतील त्यांना आता खरं तर बाप्पांना बुद्धी देणं गरजेचं आहे, कारण का ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार आलाय, कुठेतरी जगभरातनं ज्या पद्धतीनं गणेश भाविक सिद्धिविनायक मंदिरात येतात त्यांच्या भावनेशी आणि त्याच सोबत त्यांच्या भावनेशी त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. आणि खरं सांगितलं तुम्ही, आपण बाप्पाकडे फक्त प्रार्थनाच करू शकतो की या सगळ्यांना सुबुद्धी द्या म्हणून. किशोरीताई, तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या महापौर म्हणून काम केलं. मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात हे मंदिर येतं. जेव्हा इतकी मोठी मंदिरं जिथे इतक्या मोठ्या संख्येनं भाविक येतात, महानगरपालिकेचा काही रोल असतो की नसतो, की फक्त ट्रस्टींच्याच अखत्यारीमध्ये हे असतं? नाही, महानगरपालिकेचा रोल हा नक्कीच असतो. बरं, की त्या संबंधित माहिती घेणं वगैरे. परंतु सिद्धिविनायक न्यास हे सगळ्यांचं श्रद्धेचं, विश्वासाचं स्थान असल्यामुळे प्रत्येकजण, म्हणजे माझ्यासारखी महापौर असताना किंवा आत्ताही, आम्ही फक्त दर्शन घेणं आणि इतर करून येणं, कारण न्यासावर आमचा विश्वास. परंतु अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने आता ईओ बोलल्या की मुळात हे आमचं आहे का, म्हणजे धडधडीत तिथेही सरकार मान्य जी लोक बसवली आहेत ती खोटं बोलतायत. धडधडीत ते सरळ सरळ आपल्याला ती पाकिटं दिसत आहेत. आणि एवढा मोठा व्यवहार तिथे जर होत आहे, म्हणजे मला वाटतं पुण्यातला दगडूशेठ हलवाईच्या गणपती बरोबरीने हा मुंबईचा सिद्धिविनायक हा देशभरात, जगात त्याची कीर्ती आहे. आणि अशा पद्धतीने मग ईओ काय करतात, ईओच्या बरोबरीने जे कर्मचारी नेमले ते काय करतात, जे सरकार मान्य मुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार म्हणून किंवा बाबा चला तुला हे दे, ते काय करतात, सगळ्यांवर प्रश्नचिन्ह आलंय. आणि अशा ह्याच्यामध्ये हा प्रश्नचिन्ह इथे कुठलाही कोणाचाही राजकारणाचा विषय नक्की नाही. हा विषय श्रद्धेचा, हा विषय भक्तीचा, हा विषय आरोग्याचा. या सगळ्याकडे उघड्या डोळ्यांनी आपण बघणार आहोत का, हा खरा सवाल आहे. आणि म्हणूनच माझा हा सवाल महेश जगडेजींना आहे. महेश जगडेजी, खरं तर देवाच्या दारात जे काही चालतं त्याला सहसा प्रश्न करण्याची आपली संस्कृती नाहीये किंवा केलं जात नाही. पण देवाच्या दारात दिलेल्या प्रसादावर जर प्रश्न उपस्थित होत असतील तर मग मात्र आपल्या यंत्रणांकडे आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी जावं लागतं. एफडीएचे आयुक्त म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. मुळात एफडीएचं कार्यक्षेत्र हे आहे की नाही? कारण हे प्रसाद फक्त दिले जात नाहीत तर ते विकलेही जातात. मग जर खाद्यपदार्थ विकले जात असतील तर इथे एफडीएचा रोल नेमका काय असतो आणि तो रोल पूर्ण करण्यासाठी एफडीए सक्षम, समर्थ आहे का? कविता, एक असं आहे की मी याकडे केवळ प्रसाद म्हणून बघत नाही, तर हे एक अन्न आहे आणि कायद्यामध्ये सुद्धा याच्याकडे प्रसाद म्हणून बघितलं जातं, तर अन्न म्हणून बघितलं जातं. आणि जागतिक पातळीवरती अन्नाची क्वालिटी, गुणवत्ता चांगली असावी म्हणून कोडेक्स एलिमेंटरीज कमिशन म्हणजे जागतिक पातळीवरती केलेला आहे की इतका महत्वाचा विषय आहे. आता हा विषय जो आहे तो किशोरीताई यांच्या माहितीसाठी की हा विषय आता महापालिकांच्याकडून आता एफडीए कडे गेलेला आहे आणि एफडीएने याच्यावरती खरं म्हणजे नियंत्रण करायचं आहे. आणि आपण खरं म्हणजे की समाज म्हणे थोडस आळवावरच्या पाण्यासारखं असतं. अलीकडेच काही महिन्यापूर्वी एका आईस्क्रीमच्या ह्याच्यामध्ये एक बोट सापडलं होतं, तुटलेलं बोट सापडलेलं होतं. आणि आता आपल्याला हे सिद्धिविनायक मध्ये हे जे उंदराचे पिल्ल तिथे दिसत आहे, कुरतडलेले दिसत आहे. आता याच्यामध्ये हे आपल्याला दृश्य दिसतंय, पण अदृश्य स्वरूपामध्ये त्यात कुठले केमिकल आहेत, काय आहेत, त्या आरोग्याला किती घातक आहेत, खरं म्हणजे हे बघण्यासाठी देशाने 2006 साली अतिशय चांगला कायदा जागतिक पातळीवरच्या सगळ्या कायद्याचा एकत्रित करून आणला आणि तो 2011 पासून तो लागू केला. आणि तो नुसताच लागू केला नाही तर त्याच्यासाठी एक वेगळा अधिकारी राज्यस्तरावरती असावा आणि तो IASच असावा, तो प्रगल्भ असावा, त्याची पूर्व वर्तणूक चांगली असावी, असं करून मग ते तिथे आणलेलं आहे. आज जर आपण बघितलं तर आता आपण एखाद्या कार्यकर्त्यांनी कुठल्या तरी सांगितलं की हे राज्य शासनाने त्याचा कार्यभार ह्या
ट्रस्टचा घ्यावा. खरं म्हणजे राज्य शासनाने तिथे आज एफडीएला आयुक्त आहे का, की कायद्यात तरतूद आहे की तिथे IAS सचिव दर्जाचा अधिकारी असावा. महाराष्ट्राला सध्या IAS सचिव दर्जाचा आयुक्त हा एफडीएला किंवा अन्न सुरक्षा अधिकारी नाहीये. त्यामुळे मग तुम्ही ज्यांच्या शासनाकडे हे देण्याचं म्हणतात त्या शासनामध्येच अशी जर परिस्थिती असेल तर मला वाटतं की मग त्याच्यावरती नियंत्रण कोणाचं येईल. प्रश्न असा आहे की हे जे दिसतंय ह्याच्यामध्ये सिद्धिविनायक मंदिरामध्ये याच्यामध्ये कायदा अतिशय हे आहे की जर यांनी काही चुकीचं केलं तर तिथले जे न्यासाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती आयुक्त आणि त्यांचे जे संबंधित अधिकारी असतील ते कारवाई करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये त्यांना शिक्षा पण होऊ शकते, त्यांना दंड पण होऊ शकतो. प्रश्न असा आहे की एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तिथे काही केलेलं आहे का. माझा अनुभव असा आहे की 3 वर्ष मी ज्यावेळेस एफडीएला आयुक्त होतो त्यावेळेस एफडीएचे अधिकारी फक्त पैसे गोळे करत फिरत असतात त्या संबंधित त्यांच्याकडून उत्पादकापासून का विक्रेत्यापासून आणण्याच्या, आणि तिथे त्यांचं नियंत्रण काय करायचं ते नियंत्रण नसतं. मी असं ना अशा बऱ्याच अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं होतं, त्यांच्यावरती कारवाई केली होती आणि काहीतरी नियंत्रण आलं होतं. विशेषतः दुधामध्ये आणि मुंबईच्या दुधामध्ये मोठ्या प्रमाणात मी स्वतः पहाटे जाऊन तिथे झोपडपट्टीमध्ये दुधामध्ये जी पाणी आणि इतर मिक्स केलं जात होतं ते पाहत होतो. त्यामुळे कुठेतरी एफडीए हे पूर्णपणे फेल झालेलं आहे. आणि मी आपल्यापैकी किशोरताई किंवा कोणी जाऊन त्यांनी विचारलं पाहिजे की एफडीएच्या किती अधिकाऱ्यांनी नासामध्ये कधी जाऊन चौकशी तरी केलेली आहे का, किंवा आता त्याचा कायदा असा आहे की त्यांनी जे लाडू आणलेले आहेत ते केवळ विक्री केले तरच त्याला कायदा लागतो असं नाहीये. फुकट जरी दिले, अन्न छत्र जरी असलं तरी त्याला कायदा लागतो, कारण त्या कायद्याचं महत्व तसं आहे, संसदेने कायदा तसा केलेला आहे. आता हे जे लाडू आहेत हे लाडू कुणी बनवले, ते बनवताना कुठला मटेरियल वापरलं, ते मटेरियल कुठून विकत घेतलं होतं, ते विकत घेतलेलं मटेरियल टेस्ट करताना त्याच्यामध्ये काही केमिकल आहेत की नाहीत, आणि हे सगळं करून मग ते लाडू आणल्यानंतर ते लाडू त्याच्यामध्ये सामान्य वातावरणामध्ये राहतील का, त्याच्यामध्ये काही तुम्हाला कोल्ड स्टोरेज करावं लागेल का. बरं, ते स्टोरेज करताना तिथे तुमचे झुरळ अन्य काही तुमचे कीटक उंदीर असणार नाहीत याची खात्री जे विक्रेते आहेत आणि न्यास आहे यांनी करणं गरजेचं असं हे कायद्यात आहे. म्हणजे इतकं महत्वाचं दिलेलं आहे की सांगा मग झगडे सर की हे सगळं तुम्ही सांगितलं कायद्यामध्ये, मग साधारण किती वारंवारतेनं अधिकाऱ्यांनी तिथं चौकशी केली पाहिजे किंवा या प्रसादाचे नमुने घेतले पाहिजेत, तपासले पाहिजेत, किती वारंवारतेनं हे व्हायला हवं. याच्यामध्ये असं आहे की आपल्याकडे एखादा पोलीस स्टेशनच्या ह्याच्यामध्ये की साखळी चोर आला तर त्याच्यामध्ये प्रत्येक साखळी चोराच्या मागे आपण त्याच्या पाठीमागे जात नाही, पण तिथला जो दरारा असतो त्या इन्स्पेक्टरच्या त्या दरारामुळे साखळी चोर तो एरिया सोडून होतात. तसं एफडीएचं काम असतं की त्यांचा दरारा त्यांनी तसा केला पाहिजे की आम्ही जर असं केलं नाही तर त्यांनी वारंवार केलं पाहिजे, जितके शक्य तसे त्यांचे जाऊन चेक केलं पाहिजे. आणि हे असं चेक होतं, त्यांचे किचन्स चेक होतात, त्याच्यावरती त्यांना नोटिसेस जातात, त्याच्यावरती दंड होतो. पण सध्या असं वातावरण मला असं वाटतं की असं काही सगळं कोलमडून पडलंय, ते जे आहे ते कोलमडून पडलेलं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला हे असे प्रकार आणि हे समोर आलेला प्रकार आहे, जे समोर येत नसेल तसे अनेक भयानक प्रकार खरं म्हणजे की राज्यामध्ये आणि देशामध्ये चालू असतील. त्यामुळे एफडीएने जर त्यांचं जाणीव झालं पाहिजे की मोठ्या प्रमाणात ऍक्शन होतात जर चुकीचं काही केलं असेल तर, आणि त्यामुळे जर असं जर झालं तर मग निसर्गतःच जे कोणी हे फूड बिझनेस ऑपरेटर असतात किंवा न्यास असेल ते स्वतःचं काम चांगलं करायला तयार करतात, त्याचं काही दराराच राहिलेला नाहीये, त्या खात्याचा भीतीच राहिलेली नाहीये, त्या कायद्याचं उल्लंघन झालं तरी आपलं काही होणार नाहीये याची खात्री पडली. किशोरीताई, याच्यामध्ये एक गडबड अशी होते की जेव्हा जेव्हा इतके मोठे न्यास असतात किंवा या ट्रस्ट असतात या बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय बनतात. जसं जसं मंदिर मोठं होत जातं तसतसं त्याच्यावर राजकीय नेमणुका कुणाच्या होतात हे ठरत जातं. मग ज्याला आमदार बनता आलं नाही, ज्याला महामंडळ देता आलं नाही त्यांची वर्णी इथे लावा असं होतं. मग ज्यांचा माणूस आहे ते आपलं त्याची पाठराखण करतील आणि ज्या पक्षाचा नाही आहे ते त्याच्या विरोधामध्ये बोलतील, बाकीचे सगळेजण चौकशी करा असं म्हणतील. हे चालू राहतं पण मूळ प्रश्नांना हात घातला जात नाही. हे राजकीयकरण जे सगळं केलेलं आहे मंदिरांचं त्याचे हे परिणाम आहेत का? 100%. त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आता भाविकांनी पण सांगितलं किंवा झगडे सर बोलले, मी एक तासापूर्वी FDAचे दानिका सर आहेत त्यांच्याशी मी बोलले की म्हटलं ही बातमी तुमच्यापर्यंत पोचली का, तुम्ही आतापर्यंत काय त्याच्यामध्ये बघितलं आहे याची सर्व एक आम्हाला माहिती मिळाली पाहिजे. आणि ज्या पद्धतीने आपण म्हणतो ह्या महाराष्ट्राचा सध्या माझा लाडका आमदार माझा नाही, ते म्हणाले असं आहे का, ओके मी बघतो. अर्थात त्यांच्यापर्यंत बातमी आत्ता पोचली आहे. आता आपल्याला बघायला लागेल हे फूड अँड कॉर्पोरेशन नक्की आता करताय का.
पण येते त्याचबरोबर येते या सगळेच. महाराष्ट्रात हेच चाललंय ना, लाडका कॉन्ट्रॅक्टर, लाडका आमदार. त्यामुळे फार वाईट वाटलं की ह्या सिद्धिविनायक मंदिरात म्हणजे देवही सुटत नाही आहे तो. म्हणजे आपण जर म्हणतोय तर ह्याच्यात ना ज्याच्या वरती श्रद्धा ठेवून लोक जात आहेत, डोकं टेकतायत आणि दिलेला प्रसाद भाविकतेने घेऊन आम्ही खातोय आणि आमच्या शारीरिक म्हणजे शरीरावर त्याचे घाणेरडे परिणाम होणार असतील तर काय म्हणावं. काय म्हणजे आता नाही भाविक किशोरीताई, बघत आपण असतील म्हणूया त्या तर गणपती बाप्पाची निश्चित पण भीती नाही राहिलेली आहे, अतिशय ना त्या द्वेष. एफडीएच्या अधिकाऱ्यांना राहिले, ना त्या राजकीय नेत्यांना राहिले. त्यामुळे उंदीर घुसले काय, घुशी घुसल्या काय, प्रसाद कुरतडला काय आणि तो तसाच भाविकांच्या पोटात गेला काय. भीती नावाची काही गोष्टच नाहीये. कायद्याची आणि बाकीची तर सोडा, देवाची पण भीती राहिलेली नाहीये. महेश सर, तुम्हाला बोलायचंय मगापासून. नाही, मला याच्यामध्ये असं होतं की किशोरीताईंनी सांगितलं की त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला आणि माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मला त्याच्यामध्ये एक आपल्या मार्फत पूर्ण राज्याला सांगायचं आहे की पूर्वी 1953चा कायदा होता आणि त्याच्यातली त्रुटी होती आणि ती त्रुटी अशी होती की अशी काही घटना घडली तर मग संबंधितावरती कारवाई होईल, त्याला शिक्षा होईल, त्याला दंड होईल. पण ज्यांनी खाल्लं, ज्याने सेवन केलेलं आहे त्याला तर त्रास झालेला आहे. बरोबर. त्याची किडनी गेली असेल, त्याच्या बांधणी काही झालं असेल, त्याच्या भावना दुखावलेल्या असतील. त्यामुळे नवीन जो कायदा आला 2011 पासून, त्या कायद्यामध्ये असं केलेलं आहे की ह्या घटना घडूच नयेत म्हणून सगळे प्रावधान त्याच्यामध्ये तरतूद केलेले आहे. म्हणजे नंतर शिक्षा करण्यापेक्षा त्या घडूच नयेत असं सगळ्या पद्धतीने तसं केल्याने तशा पद्धतीने अधिकाऱ्यांनी वागावं. म्हणजे खरं त्यांना माहिती नाही हे खरं म्हणजे हेच आहे. त्यांनी त्या घटना घडण्या म्हणजे त्यांनी किती वेळेस खरं म्हणजे की या माध्यमातून राज्याने विचारलं पाहिजे की या सिद्धिविनायक ट्रस्टच्या त्यांच्या स्टोअर रूमला तिथल्या फूड सेफ्टी ऑफिसर जो असतो, अन्न निरीक्षक असतो दादर भागातला, त्यांनी किती वेळेस व्हिजिट केलेली आहे. तो गणपतीला गेला असेल, दर्शन घेतलं असेल किंवा मी अधिकारी म्हणून मला रांगेत नको, मला जाऊ द्या, पण त्यांनी हे स्टोर रूम केलेलं आहे का? स्वतःला नाही, स्वतःच्या नात्या गोत्यातल्यांना, ओळखीच्यांना, नातेवाईकांना सगळ्यांना पाठवून दर्शन घेऊन झालं. हे असेल, पण ही त्यांची जबाबदारी आहे की हे घडूच नये. कारण घडल्यानंतर मग त्रास होऊन त्याला काय अर्थ नसतो. म्हणून महाराष्ट्राने एक समजलं पाहिजे की आपण काय दररोज गुन्हा करत नाही, पण आपल्याला इन्स्पेक्टर कोण आहे माहिती असतो, आपण जमिनी घेत नाही, पण आपल्याला तहसीलदार नसतो माहिती असतो, पण आपण 3 वेळेस जेवण करतो, पण आपल्याला आपल्या एरियातला अन्न निरीक्षक कोण ते माहित नसतो. हे अन्न निरीक्षक सगळे जसे उंदीर बिळामध्ये असतात, ते कुठेतरी बिळामध्ये गेलेले असतात, ते कुणाला माहिती पडत नाहीयेत आणि त्यांचं कामकाज काहीतरी वेगळंच चाललं असतं. त्यामुळे या अन्न निरीक्षकांना आणि ह्या अन्न सुरक्षा आयुक्त आणि एफडी आयुक्तांना खरं म्हणजे महाराष्ट्राने समोर आणलं पाहिजे की तुम्ही करताय काय, मग की तुम्हाला प्रत्येक वेळेस काही असं घडलं की सजग नागरिक म्हणून ह्या अपेक्षा करणं खूप सोपं आहे. पण कुठल्या कुठल्या पातळीवर ते नागरिक लढा देतील, त्यांचा जीवनाचाच लढा, जगण्याचाच लढा संपत नाहीये, त्याच्यामध्येच ते बिचारे 14-14, 16-16 तास आवरत नाहीये. तर ज्यांच्याकडे या गोष्टीचे पगार दिले जातात, लाखोंनी पगार घेतात, त्यांना जर आपली कामं व्यवस्थित करता येत नसतील तर त्यांना जबाब त्यांच्याकडनं काम करून घेणाऱ्या राजकीय नेत्यांनी, मंत्र्यांनी विचारले पाहिजेत. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ते मंत्री आणि त्यांचे सगळे सोयरे सुद्धा त्याच रांगेमध्ये असतात. कदाचित त्यांनीही तो प्रसाद खाल्ला असेल आणि त्यांनाही त्याचं काही वाटत नसेल. किशोरीताई, आता या निमित्तानं शेवटचा प्रश्न की सरकारकडे चौकशीची तरी मागणी होणार आहे का? त्या चौकशीतनं काय निष्पन्न होईल हा प्रश्नचिन्हच आहे, पण मागणी तरी करणार का? नाही, आम्ही मागणी नाही, ज्या पद्धतीने झगडे सरांनी हा संताप व्यक्त केला आहे, तर मुळात हे अधिकारी सगळे ते खरंच निरीक्षक फारच डांबीस आणि बदमाश असतात. ह्याचा अनुभव अनेकदा आम्ही घेतले. परंतु ते जास्तीत जास्त सरकारी दरबारमध्येच असतात, वर्किंगमध्ये कुठे असतात, ऑफिसमध्ये नसतात. कुठे गेले, मंत्रालयात गेले, कुठे गेले, अमक्या मंत्र्याच्या घरी गेले, ऑफिसला गेले. त्यामुळे त्यांना वर्किंग करतच नाही. हे आता गेली 2.5-3 वर्षात सगळं दिसतंय. आणि खरं आहे की ज्या पद्धतीने जिथे जो अगदी संवेदनशील विषय आहे तिथे लक्ष नाही आणि कुठे कुठे लक्ष आहे ते लोक बघतायत, त्यांना कळतंय लोकांना. खरं तर अन्न औषध प्रशासन विभाग किंवा याच्यातच असेल, हिंदू मुस्लिम याच्यातच वेळ जातोय. बर, खरं तर ना अन्न औषध प्रशासन विभाग असू देत, प्रदूषण नियंत्रणाचे अधिकारी असू देत किंवा लोकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित असलेलं सरकारचं कुठलंही खातं असू देत, अगदी महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसर पासून,
या सगळ्या लोकांनी लोकांच्या समोर असणं, रोजच्या व्यवहारामध्ये असणं, त्यांचं कार्य लोकांना दिसणं हे खरं तर खूप गरजेचं असतं. दुर्दैवानं आपल्या व्यवस्थेमध्ये ते होताना दिसत नाही. इतकी मोठी घटना समोर आली आहे, मुंबईमध्ये समोर आलेली आहे, महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये समोर आलेली आहे, लाखो लोकांचं श्रद्धास्थान आहे. तरी एक लोकप्रतिनिधी आपल्याला सांगतायत की एफडीएच्या अधिकाऱ्यांना त्याची साधी माहितीही नाही. जर इतकी मोठी गोष्ट वृत्तवाहिन्यांवर समोर येऊनही एफडीएच्या अधिकाऱ्यांना माहिती होत नसेल तर त्यांच्याकडनं कारवाईची अपेक्षा काय ठेवायची? आणि जर त्यांच्याकडनं कारवाई होत नसेल तर मंदिर न्यासानं त्यांची फिकीर कशाला करायची? आणि या दोघांनी जर हा पवित्रा घेतला असेल तर तुमचं माझं आयुष्य मंदिरात खाल्लेल्या प्रसादाच्या भरोशावर असेल, बाप्पाच्या आशीर्वादाच्या भरोशावर असेल, इतकंच आपण मानून घ्यायला हवं. कारण सध्याची परिस्थिती पाहता याची फार काही फिकीर कुणाला पडलेली आहे असं चित्र मुळीच दिसत नाहीये. आज सगळेजण तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि विशाल पाटील आपले प्रतिनिधी या सगळ्या संदर्भातला पाठपुरावा त्यांनी केला, ही माहिती, ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार.